आजच्या डिजिटल युगात इंटरनेट आणि सोशल मीडियाचा वापर हा प्रचंड वाढलाय। इंटरनेट शिवाय एकही काम होणं आता दुरापास्त झाले। संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीनुसार जगात प्रत्येक अर्ध्या सेकंदाला कुणीतरी एखादं मूल हे ऑनलाईन जगतात दाखल होते। परंतु या ऑनलाईन क्रांतीमुळे आता अनेक गंभीर समस्या निर्माण झाल्यात। सोशल मीडियाचा वापर अति प्रमाणात होत असेल तर मानसिक आणि शारीरिक समस्या निर्माण होण्याचा धोका प्रचंड वाढतो। यामुळे सोशल मीडिया कंपन्यांची जबाबदारी वाढवण्याची मागणी आता जगभरातून वाढीस लागली आहे। लहान मुलांचा विचार करून अनेक देश आता नवीन कायदेही तयार करतायत। ऑस्ट्रेलियात 16 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी सोशल मीडियाचा वापर प्रतिबंधित करण्यासाठी एक विधेयक मंजूर करण्यात आले। जगात बहुधा पहिल्यांदाच असं घडत असावं की 16 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना फेसबुक, इंस्टाग्राम आणि स्नॅपचॅट यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सला आता वापरता येणार नाहीये। सोशल मीडिया कंपन्यांनी सुद्धा वयाची ही मर्यादा लागू करावी, यासाठी कंपन्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात येणार आहे। ऑस्ट्रेलियन संसदेच्या कनिष्ठ सभागृहात एक विधेयक मंजूर करण्यात आले। यानुसार 16 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना सोशल मीडिया वापरण्यास आता मनाई करण्यात आली आहे। एकीकडे ऑस्ट्रेलियन सरकारने घेतलेल्या या निर्णयाचं कौतुक होते, तर दुसरीकडे या निर्णयावर टीका सुद्धा होत आहे। आता या विधेयकात नेमकं काय म्हटलं आहे तेच आपण सोप्या शब्दात जाणून घेणार आहोत। ऑस्ट्रेलियाच्या संसदेत बहुमतानं विधेयक मंजूर करण्यात आले। या बिलाच्या बाजूने 103 तर विरोधात 13 मतं पडली आहेत। आता हे बिल सिनेटमध्ये मंजूर होण्याच्या टप्प्यात आहे। सिनेटनं विधेयक मंजूर करताच याचं कायद्यात रूपांतर होणार आहे। विशेष म्हणजे या विधेयकाला सत्ताधारी लेबर पार्टी आणि विरोधी लिबरल पार्टी या दोघांचंही समर्थन मिळाले। या विधेयकानुसार आई वडिलांची सहमती किंवा आधीच अस्तित्वात असणाऱ्या सोशल मीडिया अकाउंटसाठी कोणतीही सूट दिली जाणार नाहीये। मुलांपासून दूर राहण्यासाठी आवश्यक उपाययोजना सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सला आता कराव्या लागतील। कायदा तयार झाल्यानंतर प्लॅटफॉर्म्सकडे प्रतिबंध करण्यासाठी 1 वर्षांची मुदत असेल। जर यामध्ये यश मिळालं नाही तर मोठा आर्थिक दंड सुद्धा आकारण्यात येणार आहे। आता सरकारची भूमिका काय याबद्दल जाणून घ्यायचं झालं तर युवकांसाठी सोशल मीडिया नुकसानकारक ठरू शकतो, असं ऑस्ट्रेलियन सरकारचं मत आहे। 14 ते 17 वर्षापर्यंतच्या जवळपास 66% ऑस्ट्रेलियन लोकांनी अत्यंत हानिकारक असा कंटेंट ऑनलाईन पाहिलाय। याचीच दखल घेत सरकारनं यावर प्रतिबंध आणण्यासाठी कार्यवाही सुरू केली होती। ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी सांगितले की त्यांची अनेक पालकांशी चर्चा झाली असून पालक वर्ग हा मुलांच्या ऑनलाईन सुरक्षिततेबाबत जास्त गंभीर आहे। एकीकडे हे असताना दुसरीकडे हे विधेयक मंजूर होण्याआधीच याचा विरोध सुरू झाला होता। 100 पेक्षा जास्त ऑस्ट्रेलियन आणि आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनी एक खुलं पत्र लिहिलं होतं। यात वयोमर्यादेला अधिक कठोर असल्याचं म्हटलं होतं। वयोमर्यादा निश्चित करण्यावरून एका अभ्यासाचे निष्कर्ष आता लवकरच समोर येणार आहेत। तोपर्यंत सरकारनं विधेयक मंजूर करू नये। युवकांच्या मानसिक आरोग्यासाठी काम करणारी संस्था रीच आउटने सुद्धा या विधेयकावर आक्षेप घेतलाय। या संस्थेचं म्हणणं आहे की 73% युवक हे सोशल मीडियाच्या माध्यमातून मानसिक स्वास्थ्यासाठीचं सहकार्य घेतात। जर सोशल मीडियावर बंदी आणली गेली तर युवकांना या सुविधा मिळणार नाहीत। इतकंच नाही तर ॲम्नेस्टी इंटरनॅशनल आणि ऑस्ट्रेलियातील मानव अधिकार आयुक्त लॉरेन फिनले यांनीही या विधेयकावर जोरदार टीका केली आहे। आता अन्य देशातील परिस्थिती काय आहे याबद्दल आपण जाणून घेऊयात। अमेरिकेत मुलांच्या ऑनलाईन सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून 26 वर्षांपूर्वीच कायदा अस्तित्वात आलाय। चिल्ड्रन ऑनलाईन प्रायव्हसी प्रोटेक्शन ऍक्ट असं या कायद्याचं नाव आहे। यानुसार 13 वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्या मुलांची माहिती गोळा करण्याआधी संबंधित वेबसाईटला मुलांच्या पालकांची संमती घ्यावी लागते। ब्रिटननं सुद्धा ऑस्ट्रेलियाचं अनुकरण करत 16 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी सोशल मीडिया बंद करण्याचा विचार करतोय। तर मीडिया रिपोर्ट्सनुसार ब्रिटनचे टेक्नॉलॉजी सेक्रेटरी पीटर काईल यांनी सांगितले की मुलांच्या ऑनलाईन सुरक्षिततेसाठी जे काही करता येईल ते आम्ही करू। फ्रान्सने शाळांमध्ये 15 वर्षांपर्यंतच्या मुलांच्या मोबाईल वापरावर बंदी आणण्यासाठीची प्राथमिक कार्यवाही सुरू केली आहे। जर यात यश मिळालं तर संपूर्ण देशभरात याची अंमलबजावणी केली जाणार आहे। फ्रान्समध्ये असाही एक कायदा आहे ज्यानुसार 15 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांच्या पालकांच्या संमतीविना सोशल मीडियाचा वापर करता येत नाही। युरोपातील आणखी एक देश नॉर्वेनं सुद्धा घोषणा केली आहे की सोशल मीडियाचा वापर करण्यासाठीचं वय हे 13 वर्षांवरून आता 15 वर्ष करण्यात येणार आहे। आता मंडळी, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आपल्याही देशात असाच कायदा यायला पाहिजे का? ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आणि यांसारख्याच विषयांची माहिती मिळवण्यासाठी लेट्स अप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्स अप मराठी।